नमस्कार, मी तुकाराम चित्ते. आपण पाहत आहात ये मराठी न्यूज. मित्रो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि सर्वीकडे गावागावात गल्ली गल्लीत राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे शहरी व ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा आहे आणि ह्या निवडणुकांमध्ये अनेक उमेदवार हे आपलं नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. अनेक इच्छुक उमेदवारांचे तिकीट निश्चित होण्यासाठी आपापल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधताना हे ऐच्छिक उमेदवार आपल्याला दिसत आहेत, तर अनेक इच्छुक उमेदवारांची भूमिका अजून गुलदस्त्यात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आपण अशा एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणार आहोत ज्यांचे राजकीय योगदान खूप मोठं आहे. त्यांना राजकीय वारसा खूप मोठा आहे. त्यांची एक शैक्षणिक संस्था आहे जी डौलदारपणे नंदुरबार जिल्ह्यामध्ये चालत आहे. आणि आज आपण ज्या व्यक्तिमत्वाशी दिलखुलासपणे गप्पा मारणार आहोत त्या व्यक्तिमत्वाचे नाव आहे डॉक्टर अभिजित दिलीप मोरे, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. नमस्कार. मी डॉक्टर अभिजित मोरे. मी नंदुरबार जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष आणि मी 2021 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नंदुरबार जिल्ह्यामध्ये धुरा सांभाळत आहे आणि त्या माध्यमातून आज या नंदुरबार जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या ज्या काही सार्वजनिक संस्थांच्या निवडणुका आहे त्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मोठ्या प्रमाणात यश मिळवेल याचे देखील आज मला शाश्वती आहे. आता नंदुरबार जिल्ह्यात 4 नगरपालिकांची निवडणूक होऊ घातलेली आहे. या 4 नगरपालिका निवडणुकांमध्ये साधारणपणे आम्ही 3 नगरपालिका निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष आणि त्याच्यासह संपूर्ण पॅनल आम्ही आमचं त्या ठिकाणी उभं करत आहोत आणि एका नगरपालिकेत नंदुरबार नगरपालिकेत आम्ही युतीसाठी आमचं मित्रपक्षांशी बोलणं सुरू आहे. मात्र आज मितीला नवापूर नगरपालिका असेल, तळोदा नगरपालिका असेल किंवा शहादा नगरपालिका असेल, या तिन्ही नगरपालिकांमध्ये आम्ही नगराध्यक्षसह त्या ठिकाणी उमेदवार देण्याचं आमचं नियोजन झालेलं आहे. उद्यापासून फॉर्म भरणं सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आमची सर्व तयारी पूर्ण आहे आणि येत्या काळात या नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून या नंदुरबार जिल्ह्यात उदयास येईल याबाबत मला काही शंका वाटत नाही. दादा, आज ETV न्यूजच्या माध्यमातून आपण विविध प्रश्नांच्या माध्यमातून दिलखुलासपणे चर्चा करणार आहोत. आम्ही तुम्हाला जे प्रश्न विचारणार आहोत तुम्ही तेवढ्याच दिलखुलासपणे उत्तर द्याल ही अपेक्षा ठेवतो. दादा, सर्वप्रथम मला असं वाटतं की तुमचे आजोबा हे स्वातंत्र्य सैनिक होते, आजी देखील स्वातंत्र्य सैनिक होते. वडिलांनाही प्रचंड मोठा राजकीय वारसा होता. तुम्ही स्वतः वैद्यकीय शास्त्रातील पदवी तुमच्याकडे असताना देखील तुम्ही वैद्यकीय क्षेत्राकडे न जाता आपण राजकारणात यावं असं तुम्हाला का वाटलं? खरं तर माझे वडील वारले तेव्हा मी MBBSच्या सेकंड इयरला होतो. माझं वय अवघं 21 वर्षाचं होतं आणि वडील वारल्यानंतर मला काका किंवा असं काही पाहिजे तसं कुटुंबातनं एक आधार नव्हता. त्याच्यामुळं मला माझी शिक्षण संस्था सांभाळण्याकरता आणि वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याकरता साहजिक माझं थोडंसं दुर्लक्ष माझ्या शिक्षणाच्या माध्यमातून, कारण मी MBBS केलेलं आहे. मी जवळपास 2.25 वर्ष त्या ठिकाणी नाशिक सिव्हिलला देखील सेवा दिलेली आहे. तिथं मी कंत्राटी MO होतो. तर 2.25 वर्ष नाशिक सिव्हिलला होतो. तर जर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला
तर माझ्या वडिलांच्या व्यवसाय आणि शिक्षण संस्था सांभाळण्याकरता मी त्याला प्रेफरन्स दिला आणि म्हणून माझं थोडंसं माझ्या व्यवसायाकडे दुर्लक्ष झालं. बरोबर. दादा, गंमत अशी आहे की एखाद्या परिवारामध्ये जर एखादं मोठं कुटुंब असेल त्यावेळेस त्याची ताकद खूप मोठी असते आणि ते कुटुंब जरी विभक्त झालं तर त्याची ताकद ही निम्म्यावर येऊन जाते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही खूप मोठी ताकद होती राज्यात आणि देशात सुद्धा, परंतु मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजितदादा खूप मोठ्या संख्येने आमदारांना घेऊन विभक्त झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 भाग झाले. आणि हे विभाजन झाल्यानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या पहिल्या निवडणुका आहेत. तर दादा, तुम्हाला असं वाटत आहे का की विभाजन झाल्यानंतर ज्या निवडणुका आपण घेतो आहे, सामोरे जातो आहे, हे खूप मोठं आव्हान आहे असं तुम्हाला वाटत आहे का? नाही, मुळीच नाही. कारण काय आहे की जेव्हा हे विभाजन झालं तेव्हा जवळपास 90% राष्ट्रवादी ही अजितदादांच्या नेतृत्वामध्ये अजितदादांच्या सोबत राहिली. बरोबर. त्याच्यामुळं जी काय नंदुरबार जिल्ह्याची पण आपण परिस्थिती बघितली तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा 90% सर्व कार्यकर्ते, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी अजितदादांसोबत राहणं पसंत केलं. हो. आणि त्याच्यामुळं हा आकडा मोठा असल्यामुळं निश्चित मला आव्हान असं काही समोर म्हणजे राष्ट्रवादीचा जर दुसरा पक्ष म्हटला त्यांचं काही खूप आव्हान आहे असं मला फारसं काही वाटत नाही. नाही दादा, खरं तर लोकांच्या मनामध्ये चर्चा अशी आहे की सध्या राज्यात, देशात भाजपची सत्ता आहे, भाजपला सुवर्ण काळ चालू आहे आणि साहजिकच शिंदे गटाची देखील ताकद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठी आहे. तर तुलनात्मक विचार जरी केला तर अजितदादांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस याचीही ताकद राज्यभरामध्ये मोठी आहे. परंतु लोकांच्या मनात शंका अशी आहे की पूर्वी ज्यावेळेस मूळ राष्ट्रवादी काँग्रेस होतं त्यावेळेस पक्षाची जी ताकद होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, ती विभाजन झाल्यानंतर काही अंशी कमी झालेली आहे असं लोकांना वाटत आहे. तर त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, बघा, हे असा जो एक नेरेटिव्ह सेट झाला होता तो लोकसभेत झाला होता. लोकसभेमध्ये अपेक्षित यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला मिळालं नाही, त्याच्यामुळे तो थोडासा नेरेटिव्ह सेट झाला. मात्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं दादांनी स्ट्राईक रेट दिला तो या महाराष्ट्रातला 2 नंबरचा पक्ष म्हणून त्या स्ट्राईक रेटमध्ये राष्ट्रवादी उभा राहिलेला आहे. त्याच्यामुळं आपोआप विधानसभेच्या निवडणुकांनंतर सर्वांना क्लिअर झालं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्ट्राईक रेटमध्ये राज्यात दुसरा आहे. त्याच्यामुळं आणि आता ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे याच्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण महाराष्ट्रभर परफॉर्म करेल. याचं कारण असं आहे की आपण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची, विशेष करून आमचे आमदार असतील, आमचे मंत्री असतील आणि स्वतः अजितदादा यांची कार्यशैली ही ग्राउंडवर काम करण्याची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यशैली ही लोकांमध्ये जाऊन लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्याकरता वाहून दिलेला पक्ष आहे. त्याच्यामुळं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केवळ विकासाचं राजकारण केलेलं आहे आणि हे सर्व महाराष्ट्राची जनता आज बघत आहे. तर त्याच्यामुळं निश्चित महाराष्ट्राची जनता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे भक्कमपणे उभी राहील याच्यामध्ये माझ्या मनात काही शंका नाही. दादा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा विषय खूप प्रलंबित राहिला बऱ्याच दिवसपर्यंत आणि आता गेल्या 1 महिनाभरापासून याचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 4 नगरपालिका, 1 जिल्हा परिषद आणि प्रत्येक तालुक्याची पंचायत समितींची निवडणूक आहे. हो. आणि
हाही राजकीय नेत्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था होती की सुरुवातीला झेडपीची निवडणूक होणार की नगरपालिकांची निवडणूक होणार, आणि अशातच आता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सुरुवातीला नगरपालिकांची निवडणूक होणार असं त्यांनी वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. बरोबर. हो. तर तुम्हाला हे सर्व राजकीय तयारी करताना वेळ पुरेसा मिळाला का असं वाटत आहे तुम्हाला? नाही, बघा आता आम्ही पूर्वीपासूनच नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या काळात आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला सामोरं जावं लागेल असं आम्हाला पूर्वीपासून वाटत होतं, आणि त्या अनुषंगानेच सगळ्या घटनाक्रम घडत गेलेला आहे. त्याच्यामुळं आमची तयारी आहे, जो पण वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने लढणार, यामध्ये काही शंका नाही. आता सुरुवातीला आपण नगरपालिकांचा विचार करू. दादा, 4 नगरपालिकांची निवडणूक आता लागलेली आहे. या 4ही निवडणुका नगरपालिकांमध्ये तुम्ही स्वबळावर उमेदवार उभे करणार आहात का? इथे 4 नगरपालिकांच्या निवडणुका आहे. नवापूर, नंदुरबार, शहादा आणि तळोदा. नवापूरमध्ये आम्ही शिंदे गटासोबत युती केलेली आहे, आणि त्या ठिकाणी नवापूरमध्ये नगराध्यक्षाचा उमेदवार हा राष्ट्रवादीचा राहणार आहे. नंदुरबारमध्ये आम्ही शिंदे गट शिवसेनेशी युती करत आहोत, मात्र नंदुरबारमध्ये नगराध्यक्षाचा उमेदवार हा शिंदे गटाला आम्ही देणार आहोत. शहाद्यामध्ये मी समविचारी पक्षांशी, मित्र पक्षांशी चर्चा केली, मात्र त्या ठिकाणी युतीची थोडी शक्यता मला कमी वाटते आहे, आणि त्याच्यामुळं शहादा नगरपालिकेमध्ये आमची नगराध्यक्षसह पूर्ण पॅनल देण्याची आमची तयारी आहे. तशी तयारी देखील झालेली आहे. तळोदा नगरपालिकेत देखील तशीच परिस्थिती शहाद्यासारखी आहे, तिथं देखील आम्ही नगराध्यक्षासह पूर्ण पॅनल देणार आहोत. बरोबर. दादा, एक युद्धनीती असते. युद्धनीतीमध्ये शत्रूचा शत्रू हा मित्र मानावा लागतो. तीच नीती राजकारणामध्ये देखील वापरली जाते. आता मी शहादा निवडणुकीच्या संदर्भामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की शहादामध्ये तुम्ही जरी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त करत आहात, परंतु एक भक्कम नेतृत्व अभिजित पाटील यांचं देखील शहाद्यामध्ये आहे, आणि ते पूर्ण क्षमतेने अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांच्याशी तुम्ही जरी जुळवून घेतलं तर तुम्हालाही त्याचा फायदा होऊ शकतो, आणि त्यांना तुमचा फायदा होऊ शकतो. तुमचं काय मत आहे याच्यावर? अभिजितदादा पाटील माझे खूप चांगले मित्र आहे. अभिजितदादा पाटील माझ्यामध्ये आज सुद्धा संवाद आहे. मात्र शेवटी अभिजितदादांना त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे, आणि मला माझ्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे. आम्ही युतीच्या चर्चांसाठी अनेक बैठका केलेल्या आहे, मात्र कुठे ना कुठेतरी आपल्या कार्यकर्त्यांना याच्यामधून न्याय मिळणार नाही अशी भावना अभिजितदादांच्या मनात आहे, अभिजितदादा पाटलांच्या मनात आहे ती भावना. आणि त्यामुळं अभिजितदादांनी मागेच आपल्यासमोर सगळ्या मीडियासमोर घोषणा केलेली आहे की मी माझ्या स्थानिक विकास आघाडी अपक्ष म्हणून तिथं त्या ठिकाणी आम्ही लढणार आहोत. ही त्यांच्यातर्फे झालेली घोषणा आहे. बरोबर. त्याच्यामुळं साहजिक त्यांनी त्यांचा निर्णय दिलेला आहे. त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील आपल्या पद्धतीने तयारीला लागलेला आहे. बरोबर. दादा, निवडणुका म्हटल्या म्हणजे निवडणुकांना व्हिजन लागतं. आता सध्या नगरपालिकाची निवडणूक लागलेली आहे, तर नगरपालिका सांगितलं म्हणजे स्वच्छता, पाणी, रस्ते या पायाभूत सुविधा आल्याच आल्या. बरोबर. तर तुम्ही या निवडणुकींमध्ये कोणतं व्हिजन घेऊन राजकारणाच्या मैदानात उतरणार आहात? हे बघा, चारही नगरपालिकांचे प्रश्न आणि चारही नगरपालिकांचे जे काय अडचणी ह्या वेगवेगळ्या आहे, याचा जर अभ्यास केला, मात्र आपण जर एक कॉमन अजेंडा जर विकासाचा द्यायचा ठरला तर मी तुम्हाला सांगतो की चारही नगरपालिकांमध्ये जो ड्रेनेजचा प्रश्न आहे हा अतिशय गंभीर आहे, अतिशय गंभीर आहे.
आणि हा ड्रेनेजच्या प्रश्नावर मी खरं अर्थाने प्राधान्य मला द्यायचं आहे बरं माझ्या याच्यामध्ये. तर मी जर पहिला मुद्दा जर उचलेल ना तर मी ड्रेनेजचा मुद्दा मला ह्या नगरपालिकांमध्ये, चारही नगरपालिकांमध्ये घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट की प्रशासनामध्ये सुशासन आणणं फार गरजेचं आहे. बरोबर. कारण आज देखील आपण जर बघितलं ना की तर आहे ना घरकुलांचे प्रश्न असतील हो नगरपालिकामध्ये, याच्या व्यवस्थित उत्तर आज सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही. बरोबर. तर कुठेतरी आज त्यांना घर बसल्या आज आपलं प्रस्ताव, घरकुलांचे प्रस्ताव असतील किंवा आज आपल्या घर बसल्या त्याची स्थिती कळणं ही फार आवश्यक आहे. बरोबर. विनाकारण खेट्या मारणं, नागरिकांना त्रास देणं, हे जे काही आहे याच्यामध्ये मार्ग काढावा लागणार आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, लोकांना कमीत कमी त्रास होईल याच्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्या दृष्टीनं नगरपालिका कशा पद्धतीनं तिचं डिजिटलायझेशन करून नगरपालिकांमध्ये ॲप किंवा याच्याद्वारे लोकांना तक्रार देता आल्या पाहिजे, त्या तक्रारींचं निवारण 8 दिवसात झालं पाहिजे, अशी एक यंत्रणा आम्ही त्या माध्यमातून उभी करणार आहोत. बरोबर. आणि नागरिकांकरता लोकाभिमुख नगरपालिका देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. दादा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रयागराज येथील महाकुंभ मेळा संपला. करोडो भाविकांनी तेथे दर्शन घेतलं. तशाच स्वरूपाच्या सिंहस्थ पर्वणीचा कार्यक्रम दर 12 वर्षांनी प्रकाशा येथे होत असतो. प्रकाशा हे गाव तीर्थक्षेत्राचे गाव आहे. पर्यटनामधून अनेक निधी येत असतो. प्रयागराजच्या तुलनेत जरी विचार केला तर प्रकाशा या गावाला जो निधी मिळत असतो तो खूप तुटपुंजा असतो. करोडो अब्जो रुपये खर्च करून प्रयागराजला कुंभमेळा संपन्न झाला. प्रकाशाच्या भौगोलिक परिसराचा अभ्यास जरी आपण केला तर ज्या मंदिरावर, श्री गौतमेश्वर मंदिरावर सिंहस्थ पर्वणीचा कार्यक्रम दर 12 वर्षांनी होत असतो, तेथील भौगोलिक परिस्थिती आपण जरी पाहिली तर मंदिराच्या समोर गोमाई नदी पात्र आहे आणि त्या पात्रात हे बॅरेजचं बॅकवॉटरचं बरंच मोठं जलाशय आहे. आणि या कार्यक्रमाला लाखो भाविक, कमीत कमी 10 ते 12 लाख भाविक त्या दिवशी येत असतात. सुरक्षेचा फार गंभीर प्रश्न आहे. त्यांच्यासाठी आरोग्य सेवा उभी करणं हा एक गंभीर समस्या आहे. परत प्रलंबित काम जे आहेत, सिंहस्थ पर्वणी निमित्त प्रकाशा गावामध्ये जे काम होणं अपेक्षित होतं ते काम अजूनही झालेलं नाही आहे. योगायोगाने पालकमंत्री माणिकराव कोकाटे साहेब आहेत, तर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपण या ठिकाणी भरीव असा निधी विकास कामांना मिळावा याच्यासाठी आपलं काही बोलणं झालेलं आहे का? निश्चित नाशिकमध्ये होणाऱ्या या सिंहस्थ कुंभमेळा, आणि आपण जर बघितलं असेल मागच्या वेळेसच्या ज्या सिंहस्थ मेळ्यामध्ये अनेक भाविक नाशिकच्या शाही स्नान आटोपले की ते प्रकाशाकडे यायचं. बरोबर. आणि आपल्या जिल्ह्यातला प्रकाशा म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती की त्याला प्रतिकाशी म्हणून ओळखलं जातं. त्याच्यामुळे भाविकांची संख्या देखील जास्त असते. मागच्या वेळेस प्रकाशाला किती निधी मिळाला याबद्दल माझ्याकडे काही आकडेवारी उपलब्ध नाहीये. मात्र मी पालकमंत्र्यांना वैयक्तिक सांगितलं की आपण प्रकाशाचा एक दौरा केला पाहिजे आणि इथं येणाऱ्या भाविकांची संख्या, एक अंदाजित संख्या लक्षात घेता त्या प्रमाणामध्ये निधी हा प्रकाशाला मिळालाच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. बरोबर. मागे आयुक्त गेडाम साहेब पण येऊन गेलेले होते, पण दुर्दैवाने त्यांनी फार काही लोकप्रतिनिधीशी न बोलता केवळ अधिकाऱ्यांचे अभिप्राय घेऊन त्यांनी काही एक आराखडा बनवलेला आहे. माझी विनंती आहे, मी पालकमंत्र्यांना देखील आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण आल्यावर एक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं
प्रकाशाच्या स्थानिक रहिवाशांसोबत आपण एक चर्चासत्र घडू बरोबर. आणि हे चर्चासत्राच्या माध्यमातून प्रकाशाच्या स्थानिक जनतेचा त्यामध्ये आपण त्यांचे अभिप्राय घेऊन त्या ठिकाणी जो काही आपल्याला निधी मिळणार आहे तो जास्तीत जास्त तो निधी मिळावा, बरोबर. पण त्याचं नियोजन विनियोजन हे देखील स्थानिक जनतेला विचारून करण्यात यावं. बरोबर. कारण अधिकारी येतात जातात बदलत असतात. बरोबर. हे काय 2-3 वर्षाच्या वर कुठला अधिकारी त्या ठिकाणी स्थानिक राहत नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळं त्यांनी दिलेला जो काही फीडबॅक असतो आयुक्तांना म्हणा किंवा मंत्र्यांना म्हणा किंवा शासनाला म्हणा, हा फीडबॅक काय फार काय त्या ठिकाणी वस्तुनिष्ठ नसतो असं माझं मत आहे. हो. त्याच्यामुळं वस्तुनिष्ठ जर आपल्याला त्या ठिकाणी जर सुविधा करून घ्यायच्या असतील या सिंहस्थ कुंभमेळ्याकरता, तर त्या ठिकाणी स्थानिकांची चर्चा होणं अत्यंत, शासनाची हो आणि स्थानिकांची चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून मी पालकमंत्र्यांना विनंती केलेली आहे, एवढा आता इलेक्शनचा हा काळ आहे, घोषणा कुठल्याही करता येत नाही, बरोबर, आश्वासनं कुठले देता येत नाही आचारसंहिता असल्यामुळं. बरोबर. मात्र एवढं आपल्या माध्यमातून एवढं निश्चित सांगेल की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर पालकमंत्री महोदय स्वतः ह्या नंदुरबार प्रकाशाला येऊन प्रकाशाच्या जनतेशी संवाद साधतील. आपण एक चर्चासत्र घडवून त्या माध्यमातून आणि अधिकाधिक निधी या प्रकाशाला कसा मिळवता येईल याकरता देखील ते लक्ष घालतील एवढा विषय. या सिंहस्थ पर्वणीच्या कार्यक्रमामध्ये दादा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री योगायोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्ताधारी पक्ष म्हणून आहे. तर एक अतिशय महत्वाचा आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आणि नंदुरबार विधानसभा मतदारसंघात 2 बॅरेजेस आहेत. एक प्रकाशा बॅरेज आहे आणि दुसरं सारंगखेडा बॅरेज आहे. दादा गेली अनेक वर्ष पावसाळ्यात पाऊस येतो, पूर्ण पाणी वाहून जातं. पावसाळा संपला की बॅरेजचे गेट बंद होतात, पाणी साठवलं जातं. परत पावसाळा सुरू झाला का ते पाणी आपल्या डोळ्या देखत चाललं जातं. बरोबर. हा एक कलमी कार्यक्रम चालू आहे. हो. वास्तविक पाहता हा सिंचन प्रकल्प आहे. हो. हे पाणी लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जायला पाहिजे होतं, परंतु तसं होताना आपल्याला दिसत नाही. दादा पालकमंत्री आपल्या पक्षाचे आहेत, तर हे पाणी बॅरेजचं शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जायला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही काही पाठपुरावा करणार आहात का? एकदम चांगला प्रश्न आहे हा. खऱ्या अर्थानं आपल्या जो नंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आहे, तर आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेताच्या बांधावर पाणी येऊ शकतं अशी या जिल्ह्याची परिस्थिती आहे. केवळ प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेज नाही तर अनेक लघु मध्यम प्रकल्प ह्या नंदुरबार जिल्ह्यात आहे. पण दुर्दैवाने राजकीय इच्छाशक्तीची कमी किंवा जे काही प्रस्थापित आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये नेतृत्व करतायत ह्या लोकांनी कदाचित जाणीवपूर्वक ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून या विषयाला हात न घालता आज नंदुरबारच्या शेतकऱ्यांना तहानलेलं ठेवलेलं आहे. हा माझा स्पष्ट आरोप आहे. या नंदुरबार जिल्ह्यात हे बॅरेजेस पूर्ण करून अनेक वर्ष झालेले आहे, मात्र लघु मध्यम प्रकल्पांचे कालवे सुद्धा नाही या बॅरेजेसला. आमच्याच कार्यकाळात जेव्हा जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री होते त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली होती. आम्ही लिफ्ट इरिगेशनला सुप्रमा दिली. आज लिफ्ट इरिगेशनचे काही प्रमाणामध्ये कामं सुरू आहे, ज्याच्यामध्ये वॉल्वच्या दुरुस्ती चालू आहेत, पाईपच्या दुरुस्ती सुरू आहेत, त्या आज सुरू आहेत. मात्र त्याच्यानंतर आम्ही बिलं देखील काही भरलेली आहे शासनाने. आणि हे सगळं राष्ट्रवादी जयंत पाटील साहेबांच्या कार्यकाळात जेव्हा ते तत्कालीन मंत्री असताना आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या होत्या. याचं अनेक लोक त्याचं क्रेडिट घेतात, मात्र याच्यामध्ये आम्ही खऱ्या अर्थानं
ज्यावेळेस ज्या वेळेस जलसंपदा खातं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेलं आहे त्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नंदुरबार जिल्ह्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. बरोबर. आणि याचं उदाहरण म्हणजे मग प्रकाशाचा बॅरेज आणि सारंगखेड्याचा बॅरेज आहे. अनेक लघु मध्यम प्रकल्प आहे. मात्र येता आज पालकमंत्री ज्यावेळेस माझ्यासोबत दौरा करत असतात जिल्ह्याचा, त्यावेळेस त्यांच्या मनात खूप खंत आहे. आदरणीय माणिकराव कोकाटे साहेबांनी मला 2 ते 3 वेळा ही खंत बोलून दाखवली की अरे बाबा, इथं एवढं पाणी असताना, डोळ्यासमोर एवढं पाण्याचा अथांग समुद्र असताना जर बांधापर्यंत पाणी येत नाही तर असं काय? तर ह्याला आपल्याला कुठं ना कुठं तरी आपल्याला हा प्रश्न हाती घ्यावा लागेल आणि शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी न्यावं लागेल. ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये आम्ही हा प्रश्न उचलू. दुर्दैवानं आम्ही विधानसभेमध्ये आमचा इथं प्रतिनिधी नाही विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. आम्ही नवापूरमध्ये उमेदवारी केली, मात्र तिथं आम्हाला यश मिळालेलं नाही. त्याच्यामुळं विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडण्याकरता आज आमच्याकडे तिथं उमेदवार नाही. मात्र त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मी स्वतः माझ्या माध्यमातून आम्ही हा प्रश्न शासनापर्यंत त्याची जी काही गरज आहे, तिची जी काही जे काही करावं लागेल ते आमच्या दोघांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. हा विश्वास मात्र मी सर्व नंदुरबारच्या जनतेला देतो की येणाऱ्या काळामध्ये आपण कालव्यांच्या माध्यमातून हे पाणी उचलून ह्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्व बांधावर पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. दादा, सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यासोबत नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. तोंडात आलेला घास शेतकऱ्यांना गमवावा लागला. खरं आहे. वास्तविक पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई तात्काळ मिळायला पाहिजे होती, परंतु नुकसान भरपाई मिळाली तर नाहीच नाही, परंतु अनेक ठिकाणी अजून त्या शेतकऱ्यांच्या शेतीचा पंचनामा करण्याचा देखील आदेश निघालेला नाही आहे. तर शेतकऱ्यांनी कोणाकडे पाहावं? दादा, ही नुकसान खूप मोठी आहे. त्या मानाने सरकार जी मदत करून राहिलं ती खूप तुटपुंजी आहे. तर पालकमंत्री योगायोगाने आपले पक्षाचे आहेत, तर भरीव मदत मिळण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात का? हे बघा, मी थोडं दुरुस्त करतो की अवकाळी पाऊस नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2 वेळा झालाय. पहिल्या वेळेस ज्यावेळेस अवकाळी पाऊस झाला, एक GR निघाला. त्या GR मध्ये नंदुरबार जिल्ह्याचे 6 तालुके होते आणि तिथं नुकसान भरपाई म्हणजे ती कशा पद्धतीची होती की मग विद्यार्थ्यांच्या फी मध्ये सवलत देणार होते, हो, लाईट बिलामध्ये माफी देणार होते शेतकऱ्यांच्या. तर अशा पद्धतीची सवलतीचा एक GR जो निघाला होता. मात्र त्याच्यानंतर आपल्या या नंदुरबार जिल्ह्यातल्या असंवेदनशील प्रशासनामुळे, हो, मी तुम्हाला खरोखर सांगतोय, असंवेदनशील प्रशासन, ज्याच्यामध्ये जे राज्य सरकारला यांनी जे रिपोर्ट पाठवले नंदुरबार जिल्ह्याच्या बाबतीमध्ये, या रिपोर्टमुळे ह्या GR मधनं आपला तालुके वगळले गेले आणि आपला शेतकरी वंचित राहिला. नंदुरबार जिल्ह्याचा शेतकरी हा अतिशय सहनशील आहे, अतिशय संयमी आहे. मात्र प्रशासनाने देखील त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. दुसरा जो अवकाळी पाऊस झाला, मी प्रशासनाला पत्र लिहिलेलं आहे. मी त्यांना सांगितलं की तुम्ही प्रशासनाने खरी ती माहिती द्यावी. प्रशासन बांधावर जात नाही, शेतकऱ्यांच्या इथं झालेल्या नुकसानीची प्रॉपर पाहणी करत नाही. IQ माहितीवर त्या ठिकाणी राज्य सरकारला त्या ठिकाणी भरून दिले जातात आणि तुमचे काय पर्जन्य मापक यंत्र असतील किंवा जे काय असेल त्याच्यामध्ये तुम्ही कुठलं तिथं सांगतात की पाऊस कमी झालेला आहे. तुम्ही तुमचे सगळे यंत्रणा दुरुस्त करा, पहिले तुमचे अधिकारी दुरुस्त करा आणि नंतर तुम्ही काय नुकसान झालं ते शासनाला कळवा. शेवटी राज्य शासनाची चुकी नाहीये, ही स्थानिक प्रशासनाची चुकी आहे. आणि या स्थानिक प्रशासनाचं आणि पुन्हा आला आपलं, मी तुम्हाला सांगितलं की इथले प्रस्थापित स्थानिक नेते काय निष्क्रियपणा आहे त्यांच्या अंगामध्ये की ते न्याय देऊ शकत नाही.
मी पालकमंत्र्यांना या बाबतीत हे केलं. पालकमंत्र्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी माझ्यासमोर कलेक्टरांना देखील निर्देश दिले. या मागच्या दौऱ्यामध्ये कृषी अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहे. आणि मी स्वतः मागच्या याच्यामध्ये मी शेतकऱ्यांना आवाहन केलेलं होतं की बुवा जर आपल्या बांधापर्यंत येणाऱ्या या 4-5 दिवसामध्ये जर पंचनामे झाले नाही नुकसानीचे, तर मात्र तुम्ही मला डायरेक्ट संपर्क साधा. आणि त्याच्यानंतर मी आहे आणि प्रशासन आहे, आम्ही प्रशासनाकडं त्या पद्धतीने आम्ही आमची मागणी मांडू. बरोबर. दादा, नंदुरबार जिल्ह्याला लागलेला कलंक म्हणजे मजुरांचे स्थलांतर आहे. या मजुरांच्या स्थलांतरामुळे दादा अनेक परिवारातील लहान मुलांचे शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. रोजगारासाठी त्यांना 500-500 किलोमीटर पर्यंत लांब जावं लागत आहे. तर कदाचित हे बॅरेजचे पाणी जरी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जरी पोहोचलं असतं तर या मजुरांना स्थलांतर करण्याची गरज पडली नसती. बारमाही त्यांना काम जागेवर मिळालं असतं. किंबहुना त्यांच्या परिवारातील लहान मुलांचं जे शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त होत आहे ते आयुष्य कदाचित उद्ध्वस्त झालं नसतं. दादा, हे मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी तुमच्याकडे काही विजन आहे का? नाही, खरं आहे. मजुरांचं स्थलांतर कोणत्या कारणाने होत आहे? म्हणजे मजूर जे स्थलांतर करतायत ते मुख्यत्वे ऊसतोड मजूर आहेत. हो. आणि ऊसतोड दादा, ते मजूर ऊसतोड कामगार जरी असले, पर्यायाने त्यांना आपल्या जिल्ह्यात रोजगार नाही आहे म्हणून त्यांना ऊसतोड कामगार म्हणून दुसरीकडे स्थलांतरित व्हावं लागत आहे. त्यांना जरी हाताला जरी रोजगार इथे मिळाला असता तर त्यांना ऊसतोड करण्यासाठी जायची गरजच पडली नसती. नाही, स्थलांतरित मजुरांचा प्रश्न हा ज्वलंत आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. आणि निश्चित तुम्ही जे गोष्ट बोलल्या याच्यामध्ये एक शब्दही चुकीचा नाही. आपण जे सांगतायत की इथं जर जो पाण्याचा प्रश्न मिटला, लोकांच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आलं, तर लोक निश्चित त्या ठिकाणी शेतीच्या माध्यमातून इथला मजूर इथंच ठेवण्याचा प्रयत्न इथला शेतकरी देखील करेल. मात्र आज शेतकरी देखील तेवढा, आज आपलं बागायती क्षेत्र जे नंदुरबार जिल्ह्याचं आहे ते पुरेसं नाही, जेणेकरून आपला मजूर आपल्याकडे थांबू शकतो. आणि त्याच्यामुळं त्याला कुठे ना कुठेतरी मी आपल्याला सांगितलं ना की शासन देखील कुठे ना कुठेतरी जबाबदार आहे. आणि शासनाला ही चूक दुरुस्त करावी लागणार आहे, या सरकारला ही चूक दुरुस्त करावी लागणार आहे. आणि त्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्याच्या हा जो इरिगेशनचा प्रश्न आहे, हा मात्र धरणं आहेत पण कालवे नाहीत, पाणी दिसतंय पण प्यायला नाही. ह्या गोष्टी ही जी काही आज त्याच्यामध्ये हा जो काही आपल्याला त्रुट्या दिसत आहेत, ह्या सगळ्या मिटवून आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी आणि मजुरांच्या हाताला काम द्यावं लागेल. आणि हा ज्वलंत प्रश्न आहे, हा ऍग्री आहे आणि हा शासनाला सोडवावाच लागणार आहे. दादा, तुम्ही स्वतः डॉक्टर आहात. आरोग्याशी निगडीत प्रश्न हा तुमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा जास्त होऊन गेले दादा, परंतु अनेक गावांमध्ये आजही सरकारी दवाखाने नाहीत. परिणामी खूप मोठं आरोग्य सेवेची अवस्था, दयनीय अवस्था आहे. अनेक गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीत. त्यांना 2-2, 4-4, 5-5 किलोमीटर जाऊन वैद्यकीय सेवा घ्यावी लागते. एवढ्या लांब जाऊन देखील त्यांना पूर्ण आरोग्य सेवा मिळत नाही. दादा, तुम्ही जरी जिल्हा परिषद किंवा नगरपालिकांच्या वरती सत्तेवर आले तर प्राथमिक आरोग्य केंद्रांना सोन्याचे दिवस येतील का? हे बघा, लोकांना आरोग्याच्या सुविधा पुरेशा मिळतील का? हे बघा काय झालेलं आहे की नंदुरबार जिल्ह्याची जी आरोग्य संस्था आहेत ह्या 2 आहेत. एक म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी चालवल्या जातात, मग त्याच्यामध्ये ग्रामीण रुग्णालय असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील ग्रामीण भागातलं, बरोबर. आणि दुसरं जे आहे ते आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे. हो. सिव्हिल हॉस्पिटल हे शेवटी
जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. आणि काही लोकांनी, आपले जे लोकप्रतिनिधी होते, मला काही कारण कळत नाही, फक्त वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याकरता त्यांनी हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावं, नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय यावं, याकरता जवळपास 13 लाख लोकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उभा करून टाकला. हो. आज परिस्थिती अशी आहे की हे सिव्हिल हॉस्पिटल वर्गीकरण म्हणजे तुमच्या आरोग्य खात्याकडनं ते वैद्यकीय शिक्षण खात्याकडे गेलेलं आहे. हो. वर्ग झालेला आहे. आता तिथं भरत्यांपासून तर तिथे याच्यापासून एकमेकांवर ते ढकलत असता. तर हे आमच्याकडे नाही, हे तुम्ही वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाला तुम्ही प्रश्न विचारता, ते म्हणतात की ते आरोग्य, तिथं सिव्हिल सर्जन पण आहे आणि डीन पण आहे आणि दोघं एकमेकांवर टाकतात. बरोबर. ही परिस्थिती आजच्या आपल्या नंदुरबारच्या सिव्हिलची हॉस्पिटलची आहे. आणि जर तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटल, आपल्याला मेडिकल कॉलेज उभारायचंच होतं, तर वैद्यकीय विभागाने त्या काळात किंवा त्या काळामध्ये स्वतःचं हॉस्पिटल का नाही उभं केलं, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. हो. म्हणजे पुन्हा मी तुम्हाला सांगतो ना की प्रस्थापित नेत्यांनी जे काही चुका केलेल्या आहेत त्याचं सगळेजण आपण भोगू राहिलो आहे. बरोबर. मात्र या दुरुस्त कराव्या लागणार आहे. आपल्याला ग्रामीण भागामध्ये देखील आपण जर बघितलं की ग्रामीण भागामध्ये देखील वैद्यकीय याची अनास्था खूप आहे. हो. आणि मग आपल्याकडे आलेला पेशंट पुढं पाठवून द्यायचं, त्याला लगेच फॉरवर्ड करणं, ही देखील एक प्रथा आपल्या भागात पडलेली आहे. दादा, अनेक गावांमध्ये गरोदर मातांना दवाखान्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्सची सुद्धा सुविधा नाही आहे. ज्यांच्या हातात पैसा नाही त्यांनी कोणाकडे वैद्यकीय सुविधा मागायच्या दादा? हा गंभीर प्रश्न आहे. बघा कसं आहे की समन्वय, शासनामध्ये थोडासा समन्वयाचा अभाव आहे, विभागांमध्ये समन्वयाचा अभाव आहे आणि अधिकारी लोकांनी थोडंसं अधिक संवेदनशील होण्याची गरज आहे. अधिक त्याच्यामध्ये स्वतःचं डेडिकेशन, अधिकचा वेळ देऊन हे सर्व प्रश्न सोडवले गेले पाहिजे. डीपीसीच्या माध्यमातून मी मागच्या कार्यकाळामध्ये जेव्हा मी कामं केली त्यावेळेस मला ह्या गोष्टींचा अभाव दिसला. समन्वयाचा अभाव दिसला अधिकाऱ्यांमध्ये. त्या ठिकाणी डेडिकेशनचा अभाव दिसला. प्रश्न तडीस नेणं, त्याची उत्तरं शोधणं आणि लोकांना दिलासा देणं, याकरताची मानसिकता अद्याप देखील पाहिजे तशी नाहीये. त्याच्यामुळं हा सगळा अडचणीचा भाग आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ह्या जिल्ह्यामध्ये काम करताना अत्यंत मर्यादा आहे. माझी जनतेला विनंती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर जनतेने जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी या लोकसभेत, विधानसभेत, स्थानिक स्वराज्य संस्थेत पाठवले तर अशा प्रकारचे प्रश्न प्रलंबित राहणार नाही याची देखील मी ग्वाही देतो. आणि अधिकाऱ्यांकडनं काम करून घेणं, प्रशासनाशी समन्वय साधून प्रश्न तडीस नेणं, ही राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी हा अत्यंत जाणीवपूर्वक जाणतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हे लोकांमधले कार्यकर्ते आहे, लोकांच्या प्रश्नाशी निगडीत कार्यकर्ते आहे. त्याच्यामुळं हे जे काही प्रश्न आज वर्षानुवर्ष प्रलंबित आहे, हे प्रश्न कधी ना कधी मिटणार की नाही हा प्रश्न आम्हालाच मिटणार की नाही. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी जनतेने पण विचार केला पाहिजे. थोडस प्रस्थापितांविरुद्ध दंड ठोपकण्याची हिंमत दाखवली पाहिजे. बरोबर. हा देखील केला तर निश्चित नंदुरबारचे अनेक प्रश्न मिटण्यासारखे आहेत. खूप मोठे प्रश्न नाही, ते मिटले गेले पाहिजे. त्या माध्यमातून मात्र सर्वांनी त्या ठिकाणी साथ दिली पाहिजे. या सिंहस्थ पर्वणीच्या कार्यक्रमामध्ये दादा, मंदिराच्या समोरच गोमाई नदी पात्र आहे, प्रचंड मोठा जलसाठा तिथे असतो. हा सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. तर याच्यावर जरी काही उपाययोजना करता आली तर ते भाविकांसाठी खूप फायदेशीर राहील असं मला वाटतं. जरूर सुरक्षा उपाययोजना झाल्या पाहिजे. खरं तर आपल्याकडं मोठा गंगा घाट पण नाही आहे.
नदीला ज्या पद्धतीनं घाट बनवला पाहिजे तो बांधला गेला पाहिजे तेवढा मोठा आहे नाही. तर त्याच्यामुळं सुरक्षेचा मोठा एक प्रश्न त्या ठिकाणी उभा राहणार आहे. प्रशासन त्या ठिकाणी त्यांनी याचं काय नियोजन केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं ते करतील याबाबत थोडं आपल्याला जाणून घ्यावं लागेल. मात्र गंगा घाट हा मोठा केला पाहिजे, तो लांबलचक असला पाहिजे, लाखो लोकांना सामावून घेण्याचं त्याची क्षमता असली पाहिजे, या मताचा मी आहे. पालकमंत्र्यांना देखील मी त्याबद्दल विनंती करणार आहे की जेवढा मोठा आपल्याला तो घाट बांधता येईल आणि त्याच्या जे काही सुरक्षेच्या उपाययोजना करता येईल त्या केल्या गेल्या पाहिजे. बरोबर दादा, एक अतिशय महत्वाचा आणि तुमच्यासाठी तो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तुम्ही स्वतः शैक्षणिक संस्था चालक आहात. तुमच्याकडे आर्ट, सायन्स, कॉमर्स सिनियर कॉलेज आहे, फार्मसी कॉलेज आहे, बीएड कॉलेज आहे, इंग्लिश मीडियम स्कूल आहे. तुम्ही जरी या नगर परिषदांमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये जर सत्तेत आले तर दादा, जिल्हा परिषदेच्या शाळांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. गोरगरिबांचे मुलं मुळात शिक्षण संस्थांमध्ये शिकत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळा दिवसेंदिवस डोकं वर काढत आहेत. किंबहुना आज त्यांचाच बोलबाला सुरू आहे. एवढं असताना देखील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांचेच पाल्य केवळ शिकत आहेत. बऱ्याच शाळांची अवस्था अशी होऊन गेलेली दादा की ते विद्यार्थी शाळेत वर्गात बसलेले असताना वरून प्लॅस्टर पडत असतं. जीव धोक्यात घालून विद्यार्थी शिक्षण घेऊन राहिले. तुम्ही जर जिल्हा परिषदेवर सत्तेत आले तर या जिल्हा परिषदेच्या शाळांना सुवर्ण दिवस येणार का? आपल्या प्रश्नात 2-3 प्रश्न आहे, मी एका प्रश्नाचं उत्तर देतो. बघा कसं आहे की जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे 2 प्रकारे आपल्याला शाळा असतात. एक त्याच्यातल्या भौतिक सुविधा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं काय शिक्षण दिलं जातं. बरोबर. आता भौतिक सुविधांच्या बाबतीमध्ये पालकमंत्री आणि कोकाटे साहेब आल्यापासून त्यांनी एम्पथी फाउंडेशनच्या माध्यमातून मला वाटतं माझ्या अंदाजाने 1001 वर्ग खोल्या नवीन बांधल्या जात आहेत हो या नंदुरबार जिल्ह्यामध्ये. हो. आणि त्याचप्रमाणे काही मॉडेल स्कूल्स तिथं AI तंत्रज्ञानाचा वापर, तिथं त्या लॅब्स उघडणं वगैरे अशा कामं भौतिक सुविधा देण्याचं तिथं सुरू आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पटसंख्या जर आपण बघितल्या तर त्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. हो. त्याला कारणीभूत तुम्हीच सांगितलं, इंग्लिश माध्यमाची शाळा आहे, याच्यात काही दुमत नाही. बरोबर. मागच्या एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आमचं अधिवेशन झालेलं होतं आणि आम्हाला देखील असे विषय देण्यात आलेले होते चर्चेकरता. त्या चर्चेमध्ये आमचे अध्यक्ष नवाब मलिक साहेब होते. नवाब मलिक साहेबांना मी सांगितलं, त्यांचा आमच्याकडे मुद्दा होता की शहरीकरण, वाढतं शहरीकरण. हो. तर मी त्यांना माझा अनुभव सांगितला की आमच्या नंदुरबार शहरामध्ये शहरीकरण वाढलं याचं मुख्य कारण शिक्षण आहे. की आमच्याकडच्या जो गावातला खेड्यापाड्यातला जो काही आहे तिथं शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आपल्या पोराबाळांना शिक्षण देण्याकरता तो आमच्याकडं नंदुरबारमध्ये येतो, एक खोली घेतो, त्याचं कुटुंब त्या खोलीमध्ये राहतं आणि त्यांना शिक्षण देतात. आणि अशा पद्धतीने देखील एक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शहरीकरण वाढत आहे. तर जिल्हा परिषद, माझी मागणी जसा मी जिल्हा परिषद जर आमच्या ताब्यात दिली जनतेने तर आम्ही जिल्हा परिषद पहिला ठराव करणार आहोत, तो शासनाला पाठवणार आहोत की आपण जिल्हा परिषदेच्या शाळांना एक तुकडी इंग्लिश माध्यमाची मंजूर करून मिळावी. बरं. म्हणजे तुमचे आज जिथं जे प्राथमिकचे किंवा माध्यमिकच्या ज्या शाळा सुरू आहेत तिथल्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा न येता हो तुम्ही ही अतिरिक्त इंग्रजी माध्यमाच्या तुकड्या मान्य कराव्या आणि त्यांच्या माध्यमातून किमान कंत्राटी शिक्षक इंग्रजी माध्यमाचे भरून त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावी. किमान किंडरगार्टन पर्यंत तरी आपण एक पायलट प्रोजेक्ट राबवावा. किंडरगार्टन झाल्यानंतर मग तुम्ही वाटल्यास तर त्याला जर यश मिळालं तर मग तुम्ही 1ली, 2री, 3रीची मान्यता द्यावी. अशी एक आमची तिथं मागणी, आम्ही तो ठराव करू. दादा, मला हे म्हणायचं आहे की आज इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या ज्या बिल्डिंग आहेत
क्लास 1 सुपर क्लास 1 अधिकाऱ्यांचे विद्यार्थी देखील त्या इंग्लिश मीडियममध्ये जात असतात. परंतु हे अधिकाऱ्यांना किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिवसेंदिवस जिल्हा परिषदेचा दर्जा हा खालावत आहे, हे असं वाटत नाही का? नाही नाही, एक लक्षात घ्या की तुम्ही भौतिक सुविधेबद्दल जर बोलणार गेलं ना तर त्याच्यावर आता काम सुरू आहे. भौतिक सुविधा जास्तीत जास्त तिथं देण्याचा प्रयत्न शासन करत आहे, जिल्हा परिषद करत आहे. हे मी तुम्हाला आताच उदाहरण दिलं की याच वर्षी आम्ही खूप मोठा फंड त्या ठिकाणी वर्ग खोल्यांकरता पालकमंत्र्यांनी दिलेला आहे आणि नवीन तिथं वर्ग खोल्या जवळपास 1000च्या आसपास नवीन वर्ग खोल्या ह्या जिल्हा परिषदांमध्ये तिथं केल्या जाईल. आपण वारंवार त्या ठिकाणी ज्या काही दुरुस्त्या असेल ह्या असतील त्याच्या मागण्या आपण मागवत असतो, जिल्हा परिषद मागवत असते त्या भौतिक आणि हा एक रुटीनचा भाग आहे. एखादं नवीन बांधकाम होणं, 5 वर्षानंतर पुन्हा त्याला रिन्युएशनची गरज लागणं, त्याची रंगरंगोटी लागणं, हा एक रुटीनचा भाग आहे, हा होत राहणार. मात्र ह्या आपल्याला मुख्य गोष्ट काय की अकॅडमिक सुधारणा करणं. मग अकॅडमिक सुधारणा करण्याकरता शाळेच्या शिक्षकांचा दर्जा वाढवणं याकरता अनेक उपक्रम शासन देखील करत असतं. त्यांना अनेक कामं त्या ठिकाणी, अनेक शिबिरं त्यांची असतात, त्यांना अपडेट ठेवण्याचं काम शासन करत असतं. मात्र जो पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे आहे ह्याचं देखील आपण निरीक्षण केलं पाहिजे. आपण फार काळ पालकांना मराठी मीडियम मध्ये रोखून धरू शकतो. किती दर्जा वाढवला तरी ते आज जग कुठे चाललेलं आहे याचं जर बघितलं तर पालकांचा आपोआप इंग्रजी माध्यमाकडे त्यांना मुलांना शिकवायचं असतं. त्याच्यामुळं इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडण्याशिवाय पर्याय नाही असं मला वैयक्तिक वाटतं. नाही, हो खरं आहे दादा, परंतु इंग्रजी जरी काळाची गरजच आहे म्हणून पालकवर्ग हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे जात आहे. परंतु त्याच्या मागे अजून एक कारण आहे की शिक्षकांमागे असलेले शासनाच्या ससेमिरा, शाळेच्या बिल्डिंग्स या अनेक गोष्टी आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, इंग्रजी ही जर काळाची गरज आहे तर ही गरज कदाचित शासनालाही लक्षात यायला पाहिजे की इंग्रजी शाळेमध्ये जरी एवढा ओढा जरी पालकवर्गाचा जात आहे तर शासनाच्याच वतीने जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या तर सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना देखील इंग्रजी माध्यमाच्या शाळातूनही शिक्षण घेता येईल मोफतमध्ये. कारण की खाजगी इंग्रजी माध्यमांची जी फी आहे ती सामान्य कुटुंबाला न परवडणारी आहे, म्हणून पर्याय नाही म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्यांना शिक्षण घ्यावं लागत आहे. जर शासनाने जरी इंग्रजी माध्यमाची सुविधा उपलब्ध करून दिली तर कदाचित या सामान्य घरातील विद्यार्थी हा इंग्रजी माध्यमातून सुद्धा शिक्षण घेऊ शकतं. तुमचं काय मत आहे? नाही, आपण बरोबर योग्य बोलताय. मात्र काय आहे की आपल्याला आपली मानसिकता ही हिपोक्रेट नसावी अशा मताचा मी आहे. बरोबर. आज काय आहे की शासन एकाच गोष्टीला घाबरतं की आपण जर जिल्हा परिषदेमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा केल्या तर मग तुम्हाला मराठीचा विसर पडला का, मग तुम्ही मराठी भाषेला तुम्ही दुय्यम समजतात का, महाराष्ट्रामध्ये मग मराठी चालणार नाही का, भविष्यामध्ये महाराष्ट्राचं काही इंग्रजी हे करायचं आहे का, अशा पद्धतीने सरकारवर टीका होत असतात. आणि या टीकेला घाबरून कधी कधी सरकारला असे बोल्ड डिसिजन घेता येत नाही. बरोबर. कारण शेवटी सरकार देखील हे राजकारणाने बनलेलं आहे. राजकारण झालं नाही तर ते सरकार पण बनत नाही. बरोबर. त्याच्यामुळं असे निर्णय घेण्याकरता प्रचंड इच्छाशक्ती त्या ठिकाणी लागणार आहे. त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही आहे. कारण इंग्रजी माध्यमांच्या ज्या शाळा आहेत ह्या नॉन ग्रँट आहे. नॉन ग्रँट असल्यामुळं म्हणजे त्यांना शासन अनुदान देत नसल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना साहजिक आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार हा विद्यार्थ्यांच्या फी मधनं करावा लागतो आणि म्हणून ती फी त्या प्रमाणात आकारली जात असते. म्हणून ते सर्वसामान्यांना शिक्षण परवडणारं नसतं. त्याला एकच उपाय आहे, एकतर तुम्ही त्या अनुदानित करा. अनुदानित केल्या
तर मात्र मग तुम्हाला त्या ठिकाणी त्या संस्थांना फी कमी करावी लागेल, त्या शाळांना कमी करावी लागेल, किंवा मग जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त तुकड्या इंग्रजी माध्यमाच्या मराठी तुकड्यांना धक्का न लावता मराठी शिकवणाऱ्या टीचिंग नॉन टीचिंगला धक्का न लावता तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या तुकड्या तिथं मंजूर कराव्या लागतील, तर हा प्रश्न सुटण्यासारखा आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये मला फार काही हिपोक्रसी करता येणार नाही. बरं दादा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्रित निवडणूक लढले. त्यांना कदाचित धोका जाणवत असेल की आपण सत्तेत येणार किंवा नाही. याच्यासाठी त्यांनी एक योजना राबवली जी महाराष्ट्रात प्रचंड फेमस झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच्या तोंडावर राबवलेली योजना होती, ज्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील महिला जे त्या निकषांमध्ये बसत होते त्यांना 1500 रुपये मिळाले. दादा, या योजनेबद्दल लोकांच्या मनात, गावागावात, गल्ली गल्लीत अशी चर्चा आहे की माझी लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच्या काळात मतदारांना दिली गेलेली लालच आहे. याच्यावर तुमचं मत काय आहे? नाही बघा, आपण शासनाने अतिशय शुद्ध मनाने, स्वच्छ मनाने लाडकी बहीण योजना आणली. याचं मूळ कारण असं होतं की आपण जर एक सामाजिक अभ्यास केला तर त्या ठिकाणी महिलांना हे कायम पुरुषांकडं, मग वडील असतील, नवरा असेल, भाऊ असेल, यांच्याकडे कायम हात पसरवण्याची आज त्या ठिकाणी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये होती. आणि शासन अनेक योजना ज्या राबवतं, शेतकऱ्यांकरता राबवतं, किंवा सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून, आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ज्या काही योजना सरकार राबवतं, ज्या काही आपण त्या ठिकाणी योजना शासन देण्याचा प्रयत्न करतो, त्याचा थेट लाभ तिथं ठिकाणी महिलांना दिसून येत नव्हता, मिळत नव्हता. आणि मग जे काही महाराष्ट्रामध्ये महिलांची जी स्थिती होती त्या स्थितीचा एक संवेदनशीलतेने ह्या शासनाने विचार केला आणि त्याच्यामुळं ही लाडकी बहीण योजना आणण्यात आली. त्यावेळेस महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे होत्या, अजितदादा होते, स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे साहेब होते आणि उपमुख्यमंत्री फडणवीस, तत्कालीन उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब होते. आणि ह्या महायुतीच्या सरकारनं जे काही दाखवलंय ते महाराष्ट्रातील आपल्या बहिणींच्या प्रती व्यक्त केलेलं प्रेम आहे ते. याच्यामध्ये फक्त संवेदनशीलता आहे शासनाची दिसून येते, एक प्रेम दिसून येतं. त्यावेळेस तर विरोधकांनी उलट सांगितलं होतं ही चालणार नाही, ही टिकणार नाही, ही राहणार. आज मागच्या 1.25 ते 1.5 वर्षापासून ही योजना अविरत सुरू आहे, महिलांना पैसे मिळत आहे. हे विरोधकांनी एक उठवलेलं हे आहे आणि त्यांना शासनाला त्याचा जो निश्चित ज्यांच्या मनात संवेदनता आहे, ज्यांनी ही दिलेली आहे, त्याला फायदा मिळणारच आहे ना. आज लोकांना माहिती आहे, आज सगळ्या माझ्या महिला भगिनींना माहिती आहे की बा ही शासन अजितदादांनी दिलेली आहे, ही शासन आदितीताईंनी दिलेली आहे, महायुतीच्या सरकारने दिलेली आहे. त्याच्यामुळं विरोधकांचा पोटशूळ उठणार आहे, याच्यात काही दुमत नाही. नाही दादा, तुम्ही बोलले की महिलांच्या बद्दल संवेदनशीलता आहे, पण या योजनेचा लाभ फक्त सण उत्सव आणि निवडणुकीच्या तोंडावर दिला जातो आहे, तर याचे काय गौडबंगाल आहे नेमकं? नाही, हे बघा की असा तुम्ही विचार करू नका की केवळ सण उत्सवाच्या वेळेस दिला जातो किंवा या वेळेस वास्तव आहे दादा. मला तुम्ही गोष्ट सांगा की कुठला हप्ता पेंडिंग पडलेला आहे का? हा हप्ता पेंडिंग नसतो. शासनाकडं थोडी आर्थिक बाजू जेव्हा कुठे थोडीशी अडचणीची आली तर तेव्हा हप्ता तो थकतो. मात्र पुन्हा 2 ते 3 हप्ते एकत्र टाकण्याची जिगर या शासनामध्ये आहे, तेवढी दानत या शासनामध्ये आहे. त्याच्यामुळं सरकारच्या नियतवर शंका घेण्याचं कुठलंही कारण नाही. दादा, नंदुरबार जिल्ह्यामध्ये
ज्या देशाचे जास्त युवक असतात तो देश सक्षम असतो. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक युवक शिक्षित आहेत, परंतु त्यांच्या हातांना रोजगार नाही. तर त्यांच्यातली ही बेरोजगारी घालवण्यासाठी आपल्याकडे काही विजन आहे का? नाही, तो आपला प्रश्न खरा आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक प्रस्थापित नेत्यांनी खूप मोठे मोठे वायदे केले. MIDC करू, चिली पार्क करू, औद्योगिक संस्था उभारू. प्रत्यक्षात काहीच केलं गेलेलं नाही. प्रत्यक्षात कुठल्याही प्रस्थापित नेत्यांनी ह्या नंदुरबार जिल्ह्यासाठी काही केलं नाही. आणि हा जो काही आज बेरोजगारीचा भस्मासूर आपल्या सर्व समोर दिसून येतो आहे ना, याचं कारणच नंदुरबार जिल्ह्यातील ही नेते मंडळी आहे. त्याच्यामुळं जर युवकांना एक स्किल प्रशिक्षण देणं, त्यांना रोजगार देणं ही शासनाची जबाबदारी असते. आणि ही आज आपल्या भागात नंदुरबार जिल्ह्यामध्ये किती बेरोजगार युवक आहेत तुम्ही कोणाला विचारा, एक जण उत्तर देऊ नाही शकणार. बरोबर. तुम्ही एका पण आमदाराला विचारा की बाबा तुझ्या विधानसभेमध्ये किती बेरोजगार युवक आहे. जेवढे बेरोजगार युवक आहे त्यांना कार्यकर्ता बनवून फिरवणं एवढंच या लोकांचं सगळं आजपर्यंतचा त्यांचा राजकारणाचा इतिहास राहिलेला आहे याच पद्धतीनं. आणि हा जो काय त्याच्यामुळं आज आपल्या भागामध्ये आदिवासी युवक मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासींना एवढ्या मोठ्या प्रमाणात सवलती असताना त्यांचं शिक्षणापर्यंत सरकार घेऊन जातं. मात्र पुढच्या टप्प्यामध्ये त्यांना रोजगार कसा मिळेल याच्यावर काम करण्याचं काम स्थानिक आमदारांचं होतं, स्थानिक नेत्यांचं होतं. इथं ना MIDC उभी राहिली, इथं ना चिली पार्क उभा राहिला, इथं कुठल्याही प्रकारचे उद्योगधंदे आणण्यासाठी एक बिलकुल राजकीय इच्छाशक्ती नाही. हे आजपर्यंतचं आपल्याला नंदुरबार जिल्ह्याचं वास्तव आपल्या सगळ्यांना स्वीकारावं लागणार आहे. त्याच्यामुळं मी मागे आपल्याला 2-3 याच्यात सांगितलं की बा कुठे ना कुठेतरी आपल्याला प्रस्थापितांना धक्का द्यावा लागेल, नव्या तरुण लोकांना पुढे आणावं लागेल. तुम्हाला जो काम करेल त्याला निवडून द्यावं लागेल, जो काम करणार नाही त्याला तुम्हाला घरी बसवावं लागेल. त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार केला तर निश्चित MIDCचे प्रॉब्लेम खूप छोटे छोटे आहे, पण ते मिटतच नाहीये. आज आमच्या नंदुरबारच्या पालकमंत्री सध्या आपलेच आहेत, तर मग तुम्ही हा विषय त्यांच्याशी नाही बघा, करायला पाहिजे. पालकमंत्र्यांना मर्यादा असतात. पालकमंत्री हा काही स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीये. बरोबर. ही गोष्ट त्यांना अधिकार जास्तीचे असतात ना दादा. पालकमंत्र्यांना स्थानिक विकास निधीचा एक अधिकार आहे. स्थानिक विकास निधीचे पण अत्यंत निकष आहेत. त्याच्या निधी वितरणाचे अनेक हेड आहे. आपण जे प्रश्न विचारताय ते शेवटी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सरकारपर्यंत नेण्याचे प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस आपण हस्तक्षेप तर करत आहे. पालकमंत्री प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये आज हस्तक्षेप पालकमंत्र्यांचा सुरू आहे. त्याला वैद्य मार्गाने आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने ती सगळी कामं करून घेता येतील आणि ह्या जिल्ह्याची जी काही मोठी मोठी अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे ती कशी सोडवता येतील. आपण एक लक्षात घ्या की मागच्या 1.25 वर्ष अनिल भाईदास पाटील पालकमंत्री होते ना, आता 1.25 वर्ष पासून कोकाटे साहेब आहेत. समजा हे 2-2.5 वर्षाचा कार्यकाळचं बघता आपण खूप काही अपेक्षा लगेच आपण पालकमंत्री, कारण हे प्रश्न 50 वर्षापासून या नंदुरबार जिल्ह्यात प्रलंबित आहे. बरोबर. तरी हे सोडवण्याचा प्रयत्न पालकमंत्री निश्चित करतील, शासनापर्यंत नेईल. आणि जे काही आपल्याला युवकांना रोजगार देण्याच्या संदर्भातला जो काही आपल्याला काम करता येईल ते सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. दादा, तुम्ही शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे आणि आता मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचं विभाजन झाल्यानंतर अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत आहात. गेले अनेक वर्ष तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अनुभव आहे.
तर तुम्हाला इतके अनेक वर्ष काम करत असताना शरदचंद्र पवार साहेबांचं नेतृत्व सक्षम वाटलं का अजितदादांचं नेतृत्व सक्षम वाटलं? नाही, दोघांचा कंपॅरिझन करता येणार नाही. दोघांमध्ये खूप गोष्टी कॉमन आहेत. शक्यतोवर दोघांपैकी एक जरी सांगता आलं तर नाही, बघा शरद पवार साहेबांची शिकवण आणि त्यांचा आशीर्वाद आणि अजितदादांचं नेतृत्व. ओके, असं एक पवार साहेब का अजितदादा हे निश्चित सांगता येणार नाही. तुम्हालाही खूप मोठा राजकीय वारसा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही अतिशय निष्ठावंत कुटुंब तुमचं नंदुरबार जिल्ह्यात गणलं जातं. महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय उलथापालथ झाली. नंदुरबार जिल्ह्यात देखील सोयीचे राजकारण म्हणून अनेकांनी या पक्षातून त्या पक्षात स्थलांतर केलं, परंतु तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने राष्ट्रवादी काँग्रेसवर असलेली निष्ठा कायम ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिले. त्यामुळे तुमचे वडील सुरुवातीला राष्ट्रवादीच्या ज्यावेळेस निर्माणच झालेली होती त्यावेळेस जिल्ह्याचे कार्याध्यक्ष होते आणि स्वर्गीय आजी कमलताई मराठे हे देखील नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून होते आणि त्यांना नंदुरबार जिल्ह्यात राजमाता म्हणूनच त्यांची ओळख होती. तर या दोन्ही नेतृत्व तुम्ही पाहिलेलं आहे दादा. या दोन्ही नेतृत्वामध्ये तुम्हाला सक्षम नेतृत्व दिलीप जी मोरे यांचं वाटलं का कमलताई मराठे यांचं वाटलं? नाही, दोघंही खऱ्या अर्थाने ना माझे वडील दिलीप भाऊ मोरे यांनी संघर्षाच्या काळामध्ये कसं पद्धतीनं संघर्ष करून आपलं अस्तित्व निर्माण करायचं, पक्षाला मोठं करायचं हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं होतं. आणि ताई ह्या संघटनेच्या बाबतीत, निष्ठेच्या बाबतीत, प्रामाणिकपणाच्या बाबतीत, या सर्व बाबतीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मदतीला कायम धावून जाणं, मग तो किती साधा आहे का किती VIP आहे हे कधीच ताईंनी बघितलं नाही. 17 वर्ष त्या अध्यक्ष होत्या. माझ्या वडिलांचा कार्यकाळ हा कमी होता. त्यांचा अतिशय लहान वयात अकाली मृत्यू झाला होता. त्याच्यामुळे त्यांना काम करण्याचं वडिलांना खूप काही संधी मिळाली नाही. मात्र त्यांनी त्यांच्या काळामध्ये ज्या राष्ट्रवादीचा संघर्षमय काळ होता त्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला चांगल्या नावारूपाला आणण्याचं काम वडिलांनी केलं आणि ताईंनी मात्र संघटन ह्या शेवटच्या खेड्यापाड्यापर्यंत नेण्याचं काम केलं. दोघांचंही नेतृत्व हे अजोड आहे. दादा, ही मराठी न्यूजच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय संदेश देऊ इच्छित आहात? ETV मराठीच्या माध्यमातून मी सर्व मतदारांना एवढंच विनंती करेल की आपण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सजग राहा. आपण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जे कायम प्रश्न आपल्या समोर उभे आहेत ते जर मिटत नसतील तर ते मिटवण्याकरता दुसऱ्याला संधी देण्याची मानसिकता तयार करा आणि त्या दृष्टीनं विचार करून आपलं सुयोग्य उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून द्या, एवढीच मात्र विनंती मी या नंदुरबारच्या जनते. आता आपण नंदुरबार जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष, एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व अभिजितदादा मोरे यांच्याशी आपण दिलखुलास गप्पा केलेल्या आहेत. या गप्पाच्या माध्यमातून त्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिलेली आहेत. प्रकाश या गावाला आगामी वर्षात होणाऱ्या सिंहस्थ पर्वणीनिमित्त काय सुयोग्य नियोजन करता येईल अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. आता नुकतंच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे, या नुकसानीसाठी भरीव योगदान शेतकऱ्यांना काही देता येईल याच्यासाठी त्यांनी आश्वासन दिलेले आहेत. या मुलाखती दरम्यान अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं देत असताना अनेक समस्यांना सत्तेवर आल्यानंतर आपण निश्चितपणे वाचा फोडू असे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, ही मुलाखत तुम्हाला खरोखर आवडली असेल आणि अशाच स्वरूपाची मुलाखत तुम्हाला
पुन्हा पाहायची असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद. ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा.